कुळिथाचं थालीपीठ. ओवा टाका, तीळ टाका, तिखट, हळद, मीठ घाला, कांदा, थोडा टोमॅटो, कढीनिंब, मिरची थोडीशी आणि कुळिथाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे घेऊन आपण थालीपीठ करतो आहे. बघा, वांग्याच्या मुखीनीच तेल लावा, ब्रशचा वापर करू नका. आपण घेतलेला आहे लोखंडी तवा. लोखंडी तवा असूनही थालीपीठ अजिबात चिकटत नाही. छोटी टीप देते, थोडा अर्धा तास अगोदर त्याला थोडं तेल लावून ठेवायचं तव्याला, म्हणजे अजिबात करताना थालीपीठ चिकटत नाही. थोडा कोणतं भांडं ठेवून वाफ काढायची आणि त्यानंतर दोन्ही बाजूने थालीपीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. दोन्ही बाजूने आपण खरपूस भाजलेलं आहे आणि आता आपण लोणच्यासोबत हे थालीपीठ सर्व करतो आहे. घाटबांधीजी आता थालीपीठ खाणार. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे या सगळेजण थालीपीठ खायला.